या कालावधीमध्ये थंडी जास्त हो. असते, शिशिर ऋतू आहे. थंडी आत भरणं, शरीरात भरणं आणि त्यातून काही विकार उत्पन्न होणं हा अगदी सामान्य अनुभव असतो. जेव्हा तुम्ही काळं वस्त्र परिधान करता, काळ्या रंगाचं वैशिष्ट्य असं आहे की तो ऊर्जा साठवून घेतो, हो. उष्मा साठवून बरोबर. घेतो. म्हणून उन्हात शक्यतो काळं घालून जाऊ नका. आंतर शरीराला ज्या उष्म्याची गरज आहे ह्या शिशिर ऋतूमध्ये, थंडीमध्ये, तो आपसूक त्या काळ्या वस्त्राच्या परिधानाने साधला जातो, उष्मा साठवला जातो, घेतला जातो. तर तसंही वर्षातला हा जो कालावधी आहे तो स्थित्यंतराचा आहे. स्थितीमध्ये परिवर्तन होत आहे. दक्षिणायन संपून उत्तरायण, प्रकाशाचं अयन सुरू होत आहे. बरोबर. तर त्या जाणाऱ्या अयनाबरोबर जी नकारात्मकता आली असेल गेल्या 6 महिन्यात, साचून राहिली असेल, ती जावी आणि नवीन येऊ नये यासाठी पण ते काळं वस्त्र असू शकतं. अजून एक त्यातला संदर्भ मकर आणि कुंभ हा ज्योतिषशास्त्रीय संदर्भ आहे. या 2 राशी फलज्योतिषाप्रमाणे शनैश्चर किंवा शनिदेव ज्याला आपण म्हणतो त्या ग्रहाच्या आहे. शनैश्चर कोण आहे? पुराणांनुसार शनैश्चर हा सूर्याचाच पुत्र आहे. सूर्याला 2 पत्नी आहेत, एक संज्ञा आणि एक छाया. तर शनैश्चर हा छाया आणि सूर्याचा, छाया मार्तंड संभूत असं त्याला म्हटलं जातं. तर त्यांचा मुलगा आहे. तर जणू काही मकर राशीचा अधिपती असणाऱ्या आपल्या पुत्राला, शनैश्चराला, सूर्य भेटायला जातोय, मकर राशीमध्ये प्रवेश करतोय. तर अशी धारणा आहे की शनीला तो भेटायला जातो, त्याची मनधरणी करायला जातो. मग जेव्हा जसं जैसा आदेश तैसा वेश, त्याच्या घरी गेल्यावर जे त्याला आवडतं तशी वेशभूषा. मग शनीचा वर्ण किंवा शनीचा रंग प्रिय कुठला? तर निळा आणि काळा, हे 2 त्याचे खास आवडते वर्ण सांगितले जातात. म्हणून मग सगळ्या सृष्टीत त्याचं अनुकरण केलं जातं, म्हणून काळं वस्त्र परिधान करायला सांगितलेलं. आणि अगदी व्यवहार्य मुद्दा असा की धुळीची वादळं हळूहळू आता उठायला लागतात. पटकन वस्त्र मळणं किंवा हा इथून पुढचा अगदी फाल्गुनाच्या शेवटपर्यंतचा जो कालावधी आहे हा उत्तर भारतामध्ये धूळ किंवा असा उडण्याचाही. आणि जेव्हा तुम्ही काळी वस्त्र परिधान करता तेव्हा कपडे मळण्याचं प्रमाण थोडं कमी होतं.